आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मँगो शिऱ्याची रेसिपी दाखवत आहोत। मँगो शिरा बनवण्यासाठी 2 मँगो घेतले, चांगले पिकलेले असे घेतले, त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि कट करून घेतलं। कट करून त्याचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि काढलेला गर मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचा आहे। आता बघा मी इकडे गर काढते आणि मिक्सरच्या भांड्यावरून ब्लेंडरमधून फिरवून घेतला आहे। जसं तुम्हाला थोडी स्मूथ पेस्ट करायची असेल तरी करू शकता किंवा थोडं क्रंची ठेवलं तरी पण चालते। दाताखाली आला क्रंच मँगोचा तरी पण छान वाटतं। आता कढई ठेवली गरम करायला आणि त्यामध्ये 2 चमचे तूप टाकलं। तूप टाकून झाला की 1 वाटी रवा टाकला आणि रवा आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे। रवा आपल्याला मंद आचेवरतीच भाजायचा आहे, कारण रवा हा नाजूक असतो, तो लगेच करपला जातो आणि आपल्याला शिरा बनवायचा आहे तर तो चांगला कलर येईपर्यंत खरपूस भाजला की त्याची टेस्ट खूप छान लागते। म्हणजे करपला तर ती बिघडते टेस्ट पूर्ण, म्हणून आपल्याला वेळ लागला तरी चालेल, पण रवा हा पूर्णतः बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे। एक चिमूटभर असं मीठ टाकलेलं आहे। गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं की त्या पदार्थाची चव अधिक वाढते, त्यामुळे मीठ टाका, हमखास मीठ टाकायचं। कुठलाही गोड पदार्थ असू दे, आपण लाडू बिडू बनवतो ना तेव्हा आपण 1 चिमूटभर मीठ टाकायचं, जास्ती नाही। आता इथे मी एकसारखा हा रवा भाजते। रवा भाजण्यासाठी हात बंद नाही, म्हणजे हात थांबवायचे नाहीत, एकसारखे हात चालूच ठेवायचे। एकसारखं त्याला मिक्स करतच राहायचं। मिक्स करायचं थांबवलं की रवा खाली लागतो, त्यामुळे रव्याचे लाडू बनवायचा असू दे किंवा रव्याची शिरा बनवायचा असू दे, उपमा बनवायचा असू दे, रवा चांगला एकसारखा मिक्सच करत राहायचं। आता मिक्स करून झाला की त्यामध्ये त्याचा कलर चेंज झाला पाहिजे। बघा इथे असा थोडासा कलर चेंज झाला आहे, थोडासा ब्राऊन झालेला आहे रवा भाजून। रवा थोडासा कलर चेंज झाला ना, आपण यामध्ये साखर ॲड करणार आहोत। तुमच्या हवी तशी तुम्हाला गोडानुसार तुम्ही टाकू शकता। मी इथे मला हवी तेवढी टाकलेली आहे, म्हणजे अर्धी वाटी टाकलेली आहे मी साखर। आपल्या जसं गोड खाण्यावर तसं टाकू शकता। आणि तो साखर टाकली की रवा पुन्हा मिक्स करायचा आहे, कारण साखर कॅरमलाइज होऊन रव्याचा कलर चेंज करण्याचा प्रयत्न करते साखर। ती एकदम डार्क होतो कलर, त्यामुळे आपल्याला पटकन ह्या ठिकाणी मिक्स करायचं ह्या वेळेला। आणि 1 चमचा वेलची पावडर टाकली आणि पुन्हा मिक्स करते। बघा थोडंसं एकदम डार्क ब्राऊन दिसतं ना, ते साखर टाकल्यामुळे झालेलं असतं ते। आणि पटकन मिक्स करून घ्यायचं, एकसारखं मिक्स करतच राहायचं आपल्याला रवा। आणि आता गरम पाणी करून घेतले आणि गरम पाणी ह्या रव्यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि चांगले उकळलेलं पाणी आहे, त्यामुळं ते बघा पटकन शिजतो रवा, शिजायला वेळ नाही लागत। आणि मंद आचेवरती थोडं झाकून ठेवलं तरी पण चालेल। 1 वाफ काढून घ्यायची आणि रव्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। रवा शिजवून झाला ना, त्याला पुन्हा एकजीव करायचं, आपल्याला एकसारखं करायचं, कारण कुठे हे झालं का नाही का, गुठळी राहता कामा नये त्याची। आणि आपण जो मँगो पल्प करून घेतला होता तो या ठिकाणी मी ॲड केलेला आहे। आणि मँगो पल्प आपल्या शिजलेल्या रव्यामध्ये पुन्हा एकजीव करून घ्यायचा आहे, मिक्स करायचं आहे सगळीकडे। मँगो आणि रवा पूर्णतः मिक्स झाला पाहिजे, एकमेकांना ते लागले पाहिजेत। तो कुठेही शिरा वेगळा आणि मँगो असा येलो वेगळा असं नाही झालं पाहिजे, एकसारखा तो दोन्ही मिळून एकजीव झाले पाहिजेत। आपल्याला ते मिक्स करतच राहायचं आहे आणि मिक्स चांगला झाला की आपण त्याला 5 मिनटं पुन्हा वाफ काढून घ्यायचे आणि आपला मँगो शिरा या ठिकाणी तयार झालेला आहे। रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका। या ठिकाणी मी ड्रायफ्रूट्स तळून पण यामध्ये ॲड केले होते, तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता। इथे मँगो शिरा रेडी आहे। 1 चमचा मँगो पल्प टाकून सजावट केलेली आहे। थँक्यू।